नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। दुपारचे 2 वाजले, सर्वांना गुड आफ्टरनून। तर आज जस्ट घरी आलो आहे मी। तर बघू शकता तुम्ही, तर खूप ऊन पडलं आहे, कडाक्याचं ऊन आहे, चटके बसते अंगाला। तर थोडं आलो होतं फेरफटका मारायला उन्हाचं। तर सर्वत्र झाडाचे पानं पण गळून गेले। तर बघू शकता तुम्ही माझ्या साईडला, तर पाठीमागच्या झाडांना एक सुद्धा पाला नाही, पाला पाचोळा सगळा गळून गेला आहे उन्हाने। तर या 2-3 आंब्यांना बार आला होता, पण त्याला काही आंबे लागले नाही, गळून गेला वाटतं बार। आता चला घराकडे जाऊया। तर चिक्कूचं झाड पूर्ण वाळून गेलंय। इथं एक होतं, तर इथला पण वाळलंय। गाडी सावलीत लावली तर पुरं भुरकं दिसतंय। इथंच लग्न आहे का? जाधवच्या नामे नाही का, हां त्याच्या पोरी आणि गावातल्या नवरदेव। हां, पण एवढे का तू मुंबईला कामाला आहे? चांगलं आहे की केळं? हा, केळं चांगले का? मग मस्त आहे का? तर मित्रांनो, घरी गेलो होतो, तर घरून आत्ता चालू आहे। तर घरी लाईट बिघडली होती, लाईट बसवायला गेलो होतो। तर घरी सारखे बल्ब उडायचे, तर बल्ब टाकला आहे नवीन। जो इथं मला माझ्यासाठी आणला तर तोच घरी नेला, कारण मी पण लावलं नाही इथे, तर तोच घरी नेला, लावून दिला। आता परत वायर खराब झाली वाटतं, वायर का बोर्ड, तर बोर्ड आणि वायर घ्यावं लागणार आहे। तर ते घेऊ, दोन्ही अजून 1 महिन्याने घेऊ, सध्या पावसाळा लागायच्या आधी। तर थोडा किराणा आणलाय। अरे शिवम, काय करतो? ABCD खातो? इकडे आणवी बसली। तर मित्रांनो, किराणा आणलाय आणि इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तर किराणा थोडाच आणलाय, 500 रुपयाची नोट पूर्ण संपवली आज। तर हे आणलंय चितळे फूड्स इन्स्टंट खीर मिक्स, 100 ग्रॅम खीर बनवायचं। याच्यात तांदूळ नाही टाकावं लागत ना? इकडे शिवम आलाय। अरे शिवम, आणि खोबरं भेटलंय आपल्याला 40 रुपयाचं पावशेर। हां, आणि शिवमसाठी एक पतंजलीचा दूध बिस्किट आणलंय। बिस्किट खातोय, कोकोनट बिस्किट खातोय, नाही ABCD। मस्त आहे का? यमी का? तर याच्यात आणली टूटी फुटी आणली मी, टूटी फुटी। आणि हे काय आणलंय, त्याला काय म्हणतं काय माहिती, याला सोप गोळी म्हणतात, सोप बडीशेप गोळी आणली, बडीशेपमध्ये मिक्स करायची। आणि वाटाणे आणली, त्याच्यानंतर मूग। तर बराचसा किराणा आणलाय, किराणा संपला होता आज। तर मठ पण आणली अर्धा किलो, अजून पिशवीत बराच सामान आहे। तर पास्ता आणलाय खायला, तर पास्त्याची एक पुडी आणली। तर मी काय करतो, परतून देतो सगळं एक खटी, म्हणजे ताण नको। साखर 2 किलो आणली। अरे निरमा पावडरच विसरलं मेन म्हणजे, आहे ना पण निरमा आणू उद्या परवा। तर निरमा पावडर विसरलेलो आहे मित्रांनो। आणि ही टाटा सॉल्ट आणलाय, रवा आणलाय बारीक। आणि हे बाय, याच्यात काय आणलं बाय बाळ्या तुला? बाळ्या खुश झाला आता। किशमिश पाय तुला जास्त आणले, आता तू जास्त खातो ना, बस आता खाय। तर एवढा किराणा आणलाय, 500 रुपये संपवले पूर्ण। ही पास्ता मसाला आहे, भाकरीच्या खाली लावून घेते, 10 ग्रॅम 14 रुपयाचे। त्या दिवशी कितीचे आणले होते मी त्या मॉलमधून? काढून दे म्हणतोय, काढून पुड्या मारून राहिला। काली पाय काली, हां हुशार बाळ्या। हे पण काय टूटी फुटी,
आणि आलेच नाही अजून. तर मित्रांनो खूप गरम होते आज, खूप गरम होते. काल तरी थंड हवा होती. काल ते थंड हवा होती. काल आम्ही पंखा सुद्धा नव्हता लावला रात्री. आज पंखा लावावा लागेल रात्री. आज नक्कीच पंखा लावा लागणार आहे. तर आज झाली कामावर सुट्टी आणि आज सुट्टी पडल्यामुळे झाले थोडंसं नुकसान. तर थोडं काम वगैरे उरकून घेतले. आता उद्या टाईम भेटतो ना भेटतो. आता विकेंड पूर्ण करावं लागेल. तर आम्ही चालू आहे कार्टून बघायचं काम. आणि मी नुसते कार्टून बघत असते. तर शिवम इथे खातोय सोपचे काय ते म्हणते याला, सोप की गोली खातोय. हा सोप की गोली खा रहा है क्या? बडीशेप मध्ये मिक्स करायचं ना. हा का मस्त खातोय. मी नाही खायला अजूनपर्यंत. चावून खाय. चाव 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 चावून खाय. तो कायचं चावतो. हे बाय 250 ग्रॅम 70 रुपयाला. म्हणजे किती रुपये किलो झाले? 140 आणि 280 रुपये किलो झाले. म्हणून की महाग झाले. द्राक्ष यावर्षी द्राक्षच खायला भेटले नाही मला. कडे आणले इथं घेतले मामी 1 किलो. 2 किलो 1 किलो आणले होते वाटतं. 1 किलो हा तेव्हा 1 किलो आणले होते. या मोबाईलमध्ये ना आपण असं उजेड दिसतो आणि जर व्हिडिओ लावला ना पूर्ण काळं काळं दिसतं. मोबाईल घ्यायचा आहे नवीन. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. लवकर मला मोबाईल घेऊन द्या. आयफोन घ्यायचा आहे मला व्हिडिओ काढायला. बाकी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करता मला नाही करत. ऐका नाही सोनू. आमचं सोनू इकडे बसलाय. शिवमला काल मी सोनूचा व्हिडिओ दाखवला होता. हसत होता हो. घरी केली होती बाजरीची भाकर पण अशी कडक झाली होती. आणि भेंडीची भाजी होती. बाजरीची भाकरच कडक होती. खाऊशी वाटलं. कडक झाली होती. आणि इथे आणले काय याला मग काय म्हणते. तर हे आणले दही वडे तुपात तळलेले. मस्त यमी लागते आणि मस्त भुसभुशीत लागते. काय म्हणते त्याला खुसखुशीत भुसभुशीत काय म्हणते कुरकुरीत लागते. हां तसं लागते मस्त. ठिसूळ लगेच पगळते. असे दातात ठेवले का लगेच पगळते. साखर पाट्यावरून हे साखर पाट्यावरून घेतले मी. आता किराणा भरून ठेवा. खूप गरम होतंय. मित्रांनो माझी थम्सअप पण संपले. आता पूर्ण पिलं. पण जेवढे जास्त दिवस ठेवले ना तिथला गॅस उडून गेला. तर 3 दिवस चांगली होती. 3 दिवसानंतर त्यातला पूर्ण गॅस संपून गेला आणि काही विचित्र लागत होती. अशी चव बदलली होती भारत थम्सअपची नंतरून. तर त्याच्यामुळे छोटे थम्सअप आणावं कधी मोठी आणू नये. जास्त लोक असले प्यायला का मग घ्यायची राहते ती. पण मी आणली. मला वाटलं तेच कळत नाही मला. मी सगळं सांडून दिलं इथं. सगळे पिशवी ओतून दिले. खायचं नाही फक्त एकच खायचं. ताटून पुसून नाही खायचं. कधी नाही काल काढले असतील पप्पाने. माणसाला अशी उठून देते नाही. तर इथं झाली थोडी चिडचिड. इथं पहा इकडं तोंड पहा. करून द्यायची नाही काही. हां मग बसावं लागत टाइमपास. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.